आजऱ्यात मृत्युंजयकार शिवाजी सावंत जयंती उत्सव, साहित्य दिंडी, अभिवाचन, सादरीकरण आणि मुक्त संवादाचा मेळावा। ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे आणि डॉक्टर शिवशंकर उपासे यांचे मार्गदर्शन। आजरा तालुक्यातील अभिमान मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या जयंतीनिमित्त साहित्य संमेलनाच्या वतीनं रविवार 31 ऑगस्ट रोजी भव्य उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। ज्या मातीत जन्मलो त्या मातीतूनच उठलेला एक सूर्य अशा शब्दात साहित्यिक, वाचक, विद्यार्थी आणि नागरिकांना या उत्सवात सामूहिक अभिवादन करण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 वाजता सरस्वती पूजनानं होणार असून शेखर बटकडली यांच्या हस्ते पूजन आणि माननीय A.K. पावले यांच्या हस्ते पालखी पूजन होईल। व्यंकटराव हायस्कूल पासून मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत स्मृती दालनापर्यंत साहित्य दिंडी निघणार असून तिचा समारोप शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून होईल। दुसऱ्या सत्रात स्मृती दालनात मृत्युंजयकारांचा वारसा, विचारांचा खजिना या विषयावर मान्यवरांचे विचार मांडले जातील। प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे आणि चैतन्य सृजन सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शिवशंकर उपासे उपस्थित राहणार आहेत। स्वागत आणि प्रास्ताविक संतराम केसरकर आणि संजय भोसले करणार आहेत। सूत्रसंचालन दिनकर खवरे करतील। पुढील सत्रात मृत्युंजय कादंबरीचं अभिवाचन दशरथ पाटील आणि सौ विशाली केळकर करणार असून माननीय M.K. गोंधळे यांचं एकपात्री सादरीकरण, माननीय आत्माराम पाटील यांचं कलेचा वारसा सादरीकरण होणार आहे। डॉक्टर सुनील कुमार लवटे मराठी साहित्यातील मृत्युंजयकारांचे योगदान तर डॉक्टर शिवशंकर उपासे मृत्युंजयकार आजऱ्याची प्रेरणा या विषयावर भाष्य करतील। स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षीस वितरण आणि साहित्य संवेदना पुढील दिशा या विषयावर सदानंद पुनपाळ मार्गदर्शन करणार आहेत। समारोप आणि आभार प्रदर्शन आनंदा आसवले करतील। शेवटच्या सत्रात साहित्यिकांचा मुक्त संवाद मेळावा होणार असून प्रमुख अतिथी म्हणून दीबा पाटील आणि लक्ष्मण हेंबाडे, अध्यक्षस्थानी विलास माळी उपस्थित राहणार आहेत। सूत्रसंचालन शरद आजरेकर, सौ आरती लाटणे करणार आहेत। या कार्यक्रमाचे निमंत्रक अण्णाप्पा पाटील, पांडुरंग पाटील, संतराम केसरकर, PS मोहिते, दशरथ पाटील आणि संवेदना परिवार आहेत। साहित्य संवेदना फाउंडेशनतर्फे युवक, साहित्यिक, विद्यार्थी आणि वाचकांनी या उत्सवात आवर्जून सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।